मुंबईमधल्या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरती झालाय। हार्बर लाईनवरच्या जीटीबी नगर स्टेशन जवळ रेल्वे रुळावरती झाड कोसळलंय आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ही सध्या विस्कळीत झाली आहे। मुसळधार पावसाचा परिणाम आपण बघतोय। काही वेळापूर्वी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती आणि आता हार्बर रेल्वे मार्गावरती देखील या मुसळधार पावसाचा परिणाम जाणवतोय। संपूर्ण मुंबईभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झाडं कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आणि आता थेट जीटीबी नगर रेल्वे स्टेशनच्या जवळ रेल्वेच्या रुळावरच झाड कोसळलेलं आहे। त्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक तुर्तास तरी विस्कळीत झाल्याचं चित्र आहे। मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाचा अलर्ट दिलेला असताना आता काही या दुर्घटना घडताना दिसतायत आणि या सगळ्यामुळे रेल्वेची वाहतूक तुर्तास विस्कळीत झालेली बघायला मिळते। हार्बर रेल्वे मार्गावरची ही वाहतूक तुर्तास विस्कळीत झालेली आहे। जोपर्यंत हे झाड रुळावरून बाजूला केलं जाणार नाही तोपर्यंत ही रेल्वेची वाहतूक सुरू होऊ शकत नाही। मध्य रेल्वेच्या नंतर आता हार्बर लाईनची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे। त्यामुळे अर्थातच जे मुंबईकर घराच्या बाहेर वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने निघालेले आहेत त्या सगळ्यांना याचा मोठा परिणाम सोसावा लागू शकतो। अर्थातच मुंबईतल्या या पावसाचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून लोकल वाहतुकीवरती होताना दिसतोय। आमचे प्रतिनिधी विनायक आपल्याला याविषयीची माहिती देतात। विनायक, नक्कीच की हार्बर रेल्वे लाईन आहे ते जीटीबी नगर या ठिकाणी झाड आहे ते कोसळल्यामुळे इथे हार्बर लाईन आहे ते या गेल्या काही वेळापासून आहे तो लाईन ही बंद झालेली आहे। त्याचबरोबर दोन्ही अप आणि डाऊन दोन्ही लाईन आहेत ते या ठिकाणी मोठी समस्या निर्माण झालेली आहे। कारण ओव्हरहेड वायर तुटलेली आहे आणि जोरदार पाऊस आहे। नवी मुंबई सर्वच भागामध्ये जोरदार पाऊस कोसळतो आणि याचा परिणाम आता ट्रेनवरती झालेला आहे। सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर सकाळी 15 ते 20 मिनिटं आहे ते ट्रेन सुरू होते आणि मात्र गेल्या काही वेळापासून या ठिकाणी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे आहे तो हार्बर लाईन ही ठप्प झालेली आहे। अगदी धन्यवाद विनायक माहितीसाठी।